काल गेलतो आम्ही हिंद केसरी बलमाची मिरवणूक बघायला. हलगी बिलगी आयला नुसता राडाच चालू होता इथं. नंतर बैलांना मंदिरात दर्शनाला येऊन गुलाल लावला आणि भावांनो डॉल्बी तर एकदम टॉपचाच होता. बैलाचं नावच एवढं मोठं होतं त्यामुळे गर्दी तर काय तुफानच होती. त्यामुळे मालक पण खर्चाला थटला नाही, एकदम टॉपचंच नियोजन लावलं होतं सगळं. फटाक्यांची आतिषबाजी पण एकदम जोरात चालू होती आणि आमच्या आयुष भाऊची तर लईच ओढ होती. त्यामुळे बैलांसोबत फोटो काढायला मिळाला. तिथनं आलो घरी. मग नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला. जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंगबलींचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. आज होता आपला चेस्ट आणि ट्रायसेप्स वर्कआउट. चेस्ट साठी सगळे सेटअप आपण मशीनवरच घेतले, एकदम प्रॉपर वर्कआउट झाला. त्यानंतर केला ट्रायसेप्स वर्कआउट आणि आता डाएट काय नीट होय ना, त्यामुळे बॉडीला पंप काय जास्त येईनच झालाय. नंतर 20 मिनिटं इन्क्लाइन वॉकिंग केलं आणि वर्कआउट संपून निघालो घरी. घरात पोहोचून मस्त ओट्स खाल्ले. त्यानंतर आवरून निघालो आपल्या उद्योगाला. येता येता अण्णांकडून मस्त नाश्ता घेतला आणि शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं आणि सगळी साफसफाई करून घेतली आणि देवपूजा केली. त्यानंतर निघालो बजरंगबलींची पूजा करायला. मग पूजा करून मारुतीरायांचे आशीर्वाद घेतले आणि शॉपमध्ये येऊन मस्त नाश्ता करून घेतला. थोड्या वेळाने आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. पहिलीच ऑर्डर म्हणून लगेच रेडी करून दिली. नंतर थोडं सलाड खाल्लं आणि दुपारी मस्त मध्ये जेवण केलं. थोड्या वेळाने पुन्हा आली 4 कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग कशी टॉपमध्ये रेडी करून दिली बघा कस्टमरला. आणि आज जरा ऊन पडलं होतं त्यामुळे कॉफीची ऑर्डर येत होत्या. पुन्हा आली 3 कोल्ड कॉफीची ऑर्डर, ती पण एकदम फास्टमध्ये रेडी करून दिली. त्यानंतर नेहमीप्रमाणे बनवली आपली इव्हिनिंग ब्लॅक कॉफी आणि कॉफी होऊन आपला आजचा हॅपी डे एंड केला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.